काहीतरी कर, नवी मुंबई कर, अब नहीं तो कब, इन नारों के साथ शुरू किए गए जन आंदोलन की आगे की रणनीति के तहत महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस उपाध्यक्ष अनिकेत मात्री के नेतृत्व में नवी मुंबई जिला युवक कांग्रेस द्वारा 8 और 9 फरवरी को क्रांति हक मोर्चा का ऐलान किया गया है। इसी की अधिक जानकारी देते हुए आयोजित पत्रकार परिषद में अनिकेत मात्रे के साथ ही पूर्व उप महापौर रमाकांत मात्रे, नवी मुंबई जिला कांग्रेस प्रवक्ता रविंद्र सावंत, नवी मुंबई जिला युवक कांग्रेस कमेटी के पदाधिकारी मौजूद थे। 8 और 9 फरवरी को आयोजित क्रांति हक मोर्चा के माध्यम से शहर में बिगड़ी हुई आरोग्य व्यवस्था, पानी पूर्ति की अनियोजन व्यवस्था, मूलभूत सुविधाओं का अभाव जैसे विभिन्न प्रश्नों को उजागर कर नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन के खिलाफ यलगार किया जाएगा। किस तरह से होगा क्रांति हक मोर्चा, इसी की अधिक जानकारी अनिकेत मात्रे ने मीडिया को दी। प्रशासनाला जाग यावी यासाठीच लोकांचा आवाज पोहोचवण्याचं काम आम्ही केलं होतं, परंतु आजपर्यंत जे आहे आयुक्तांनी कुठल्याच पद्धतीचा तोडगा यावर काढलेला नाही आहे आणि म्हणूनच येत्या 8-9 तारखेला जे आहे नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे दिघा ते बेलापूर या ठिकाणी जे आहे आम्ही क्रांती हक्क मोर्चा जो आहे पदयात्रेच्या माध्यमातून जो आहे काढणार आहोत। 8 तारखेला आपण हा मोर्चा सुरू करतोय आणि लोकांना कुठेतरी जागृत व्हावं पुन्हा आणि लोकांना आमच्यासोबत इतर नवी मुंबई शहरातील नागरिकांना सोबत घेऊन प्रशासनाचा आवाज प्रशासनापर्यंत आवाज त्यांचा पोहोचावा यासाठी जे आहे पदयात्रेच्या रूपामध्ये आपण हे क्रांती हक्क मोर्चा काढतोय आणि आपण इतिहासात बघाल तर जिथे जेव्हा पदयात्रा निघालेल्या आहेत तेव्हा नवीन क्रांती जी आहे त्या ठिकाणी घडलेली आहे आणि म्हणूनच नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे क्रांती हक्क मोर्चा आम्ही काढत आहोत। मला विश्वास आहे की या मोर्चातून जो आहे निश्चितच प्रशासनाला जाग येईल, कारण आम्ही ज्या गोष्टींची मागणी केलेली आहे ती प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत, होणाऱ्या गोष्टी आहेत, या ब्लड टेस्टसारखी होणारी गोष्ट आहे, MRI सुविधा आपण देऊ शकतो, फोर्टीसोबतचा करार रद्द होऊ शकतो, अशा या होणाऱ्या गोष्टी आहेत। पाण्याच्या बाबतीत झालं, मोरबे धरणामध्ये आजही पाण्याचा साठा मुबलक आहे, ह्या सगळ्या ज्या आहेत होणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून आम्हाला विश्वास आहे की मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला निश्चितच जागेल। मोर्चा हा सकाळी ठीक 8 तारखेला दिघा येथून जो आहे मुकुंद कंपनीच्या माध्यमातून तिथून निघेल, त्यानंतर ऐरोली सेक्टर 4, सेक्टर 5 सहकार बाजार, त्यानंतर मग गोठवलीचं साल्वीनगर असेल, त्यानंतर मग घनसोलीचं चौक असेल, त्यानंतर घनसोली डीमार्ट, घनसोली दर्गा, त्याच्यानंतर दुपारचं जे हॉल्ट असणार आहे ते आम्ही शेतकरी समाज मंदिर कोपरखेरण्याचं त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। 3 तासाचा तो ब्रेक असेल, त्याच्यानंतर 3:30-4 वाजता आम्ही पुन्हा जे आहेत महानगरपालिकेच्या दिशेने निघणार आहोत, कोपरखेरणा मार्गे वाशी, त्याच्यानंतर तुर्भे आणि मग सानपाड्याच्या दत्त मंदिरात जे आहे आम्ही राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे रात्रीची 8 तारखेची। मग 9 तारखेला जे आहे सकाळी पुन्हा आम्ही 6 वाजता चालत निघणार आहोत आणि मग सानपाडा, जुईनगर, नेरूल, सीवूड्स मार्गे जे आहे ते आम्ही महानगरपालिकेच्या दिशेने सकाळी 10-10:30 पर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।